मागील 30 ते 40 वर्षांमध्ये शहराची कामे रखडण्यात आलेली आहे ती आज तोवर तशीच आहे। शहरातील पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, नागरिकांचे मूलभूत प्रश्न आजही कायम असून वंदे मातरम राष्ट्रगानला 150 वर्ष पूर्ती झाल्यानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले। परंतु जे शहरात करोडो रुपये खर्च करून वंदे मातरम हॉल तयार करण्यात आला त्याचे इलेक्ट्रिसिटी बिल न भरल्याने ते धूळ खात पडले आहे। अशा मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यात येत नाही। यासह विविध मुद्द्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी माध्यमांद्वारे सरकारचे लक्ष केंद्रित केले। महानगरपालिका निवडणुकीकरिता आम्ही संपूर्ण तयारी केली आहे आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढणार आहोत असे स्पष्ट केले। माफी मागतो की बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज पत्रकार परिषद पक्ष म्हणून घेतोय, परंतु आजच सकाळी महानगरपालिकेची सोडत झाली आणि त्या पद्धतीने पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका जनतेसमोर आणि आपल्या समोर आणणं गरजेचं होतं आणि त्या परिषद आम्ही पदाधिकारी आयोजित करत आहोत। मी सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माझे सहकारी नितीन नाईक महानगर प्रमुख आहेत, माझे सहकारी आशिष सुरळकर शहराध्यक्ष आहेत, माझे दुसरे शहराध्यक्ष सहकारी गजन बोडा पाटील, अभय देशपांडे, जमीन पक्ष आणि मनीष चोपडे वाहतूक सेवेचे जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। मी तुमच्या हातामध्ये जे पत्र दिलेलं आहे त्यातलं पहिलं जे ब्रीदवाक्य मी घेतलेले ते लुटारूंना झोडपणार हे ब्रीदवाक्य मी जे पुरावे देणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि याच भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढवेल। मला सांगायला अत्यंत दुर्दैवाने सांगू इच्छितो की गेल्या 30-40 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आणि शहराची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होणं गरजेचं होतं ती झाली नाही, म्हणून या शहराची अशी परिस्थिती आलेली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे तरुण मुलं, आज तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती की सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मुलं पुण्याला आणि मुंबईला शिफ्ट झाली। मग छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही म्हणून त्या मुलांना इथून शिफ्ट व्हावं लागलं। परंतु काय झालं की इथल्या राजकीय लोकांना भावनेचं राजकारण हे इतर राजकारणापेक्षा मोठं वाटतं, म्हणून ह्या मुलांवर स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की अन्याय झालेला आहे। मी आज जे मुद्दे तुमच्या समोर मांडतोय हे इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या शहरातील नागरिकांची मूलभूत प्रश्न आहेत। इथं कुठल्याही जातीचा धर्माचा प्रश्न नाही, हे जे मुद्दे आहेत ते इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनातले मुद्दे आणि ह्याच मुद्द्यांच्या भोवती अवतीभोवती वेळोवेळी 2006 पासून ते आज 2025 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं आहे। याचे साक्षीदार तुम्ही सर्वच आणि नागरिक देखील आहेत। मी जसं तरुणांचा मुद्दा मांडला, खरं म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, मी जो दुसरा मुद्दा आज मांडलेला आहे काही टिपिकल मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर आणतोय ज्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार, ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मुद्द्यांचा भांडार आहे। परंतु काय झालं, विरोधी पक्ष नेता ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याने ती भूमिका इथं बजावली गेली नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पद्धतीने ती भूमिका बजावत होता। म्हणजे एकच उदाहरण मी सांगतो, परवाच्या दिवशी वंदे मातरम गाण्याचा जो कार्यक्रम झाला, निश्चितच वंदे मातरम गाणं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, तो आपला अभिमान आहे। परंतु मला एकच प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे की वंदे मातरम गाण्यांचे कार्यक्रम होऊ शकतात, वंदे मातरमची पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकता, तुम्ही अभिमानास्पद सगळ्या गोष्टी सांगू शकता, तर जे वंदे मातरम सभागृह इथं तयार केलं गेलेलं होतं, ज्या वंदे मातरम सभागृहाला करोडो रुपये खर्च करून बांधलं गेलं होतं, ते वंदे मातरम सभागृह जर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलेलं नाहीये म्हणून धूळ खात पडलेलं असेल तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? या मूलभूत प्रश्नांकडे बोलायचंच नाही। चमकोगिरीचं राजकारण जे चाललेलं आहे एवढ्या दिवसापासून शहरामध्ये, मला फक्त त्याच गोष्टीवर विचारायचं आहे की तुम्हाला कुणालाही असं वाटलं नाही का की वंदे मातरम सभागृह चालू व्हायला पाहिजे? आपण एकीकडे भूमिपूजन करतो, आपण एकीकडे फोटोज काढतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, परंतु एकदा काम झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रशासकांची पण होती, ही जबाबदारी अधिकाऱ्यांची पण होती। परंतु दुर्दैवाने या शहरातील कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही अधिकारी या प्रश्नावर बोलताना दिसला नाही। मी जे बोललो की लुटारू वंदे मातरम सभागृहाच्या नावाने पैसे हे स्वतःच्या खिशातून टाकत नाही, मी आज त्या सर्व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो
तुम्ही एखादी गोष्ट काम करताय तर आमच्यावर उपकार करताय असं समजू नका. जे पैसे तुमच्याकडे कर रूपी जमा झालेले आहेत तेच पैसे तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी वापरत आहात. त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी उपकार करताय, ही उपकाराची भाषा ठेवू नका. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर लोकांनी सेवेसाठी निवडून दिलं आहे. परंतु वंदे मातरम सभागृहाची अशी अवस्था ज्यांनी करून ठेवली त्यांनाच मला प्रश्न विचारायचा आहे की अशा अवस्थेला जबाबदार कोण? हा दुसरा प्रश्न आम्ही ठेवला. तिसरा प्रश्न मी जो ठेवतो म्हणजे हा तर प्रश्न म्हणजे संभाजीनगर शहरात प्रत्येक माणसाचा आहे. इथं प्रत्येक जण येणार, इथं मंत्री येणार, इथं अधिकारी येणार, ते प्रत्येक वेळेस डेट देणार. पाण्याची डेडलाईन आम्ही देतोय, आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये देतो. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं, कंपनी अधिकारी हे कोर्टाला पण डेट्स देत आहे आता. म्हणजे आजपर्यंत संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना जे लोक डेट देत होते, जे दिवस देत होते, ते आता कोर्टाला पण द्यायला लागले. खरं तर माझी इच्छा होती ज्यांनी 150 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपयावर नेली, मग अशा लोकांचं करायचं काय होतं? हीच लुटारूंची टोळी होती. 150 कोटी रुपये लोकांच्या खिशातले होते, ते 2700 कोटी रुपयावर नेले. म्हणजे कुठेतरी सर्वसामान्यांचा पैसा हा सुरडा झालेला आहे. आणि अजूनही एवढ्या दिवसानंतर पाणी मिळत नसेल तर 20-30 वर्षानंतर 8 दिवसांनी येणाऱ्या लोकांनी कुणाला प्रश्न विचारायचे? खरं म्हणजे त्या लोकांनी, त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे काम धरून उठबशा मारायला पाहिजे होते की जे दररोज डेट्स देतात, जे दररोज सांगतात की आम्ही डिसेंबरमध्ये पाणी देणार, आम्ही सप्टेंबरमध्ये देणार. तुमच्याच पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की या शहरामध्ये मार्चची डेडलाईन दिली, या शहराला जानेवारीची डेडलाईन दिली. मग अजूनपर्यंत ही गोष्ट होत नसेल तर याला जबाबदार कोण? टेंडर वाढवणारे, टेंडरची रक्कम वाढवणारे आणि रक्कम मंजूर करणारे हेच जबाबदार. पुन्हा तोच प्रश्न की तुमच्या खिशातून पैसे जात नाही ना, मग आम्हाला काय फरक पडतोय की 150 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपये जरी झाली तरी आपल्या खिशातून पैसे जात नाही. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जो कराचा पैसा होता तो कुठंतरी लुटला गेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. माझा जो चौथा आरोप आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकीकडे आपण डेव्हलपमेंटच्या गप्पा मारायची की पुणे किती डेव्हलपमेंट झालं बघा, तिथं किती मोठ्या